गेल्या 40 वर्षांपासून या क्षेत्रात त्यासाठी जो संघर्ष चालू आहे तर त्याबद्दल काय सांगतात? तर सुरुवातीला जगामध्ये भारत हा कृषी प्रधान देश आहे, बरोबर आहे ना? लोक कोण्या नावाने ओळखला जाते? कृषी प्रधान देश. आपल्या भारतातील, आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या पिंपरी गावातील शेतकऱ्याची व्यथा तुम्ही सर्व समजाकडून ऐकली या की 40 वर्षापासूनचा संघर्ष या, बरोबर आहे. त्या संघर्षाला कुठंतरी एक काय आपण काय वाव भेटावा त्या उद्देशाने आम्ही आज आमरण उपोषणाला बसलेलो. विशेष झालं तर माझा याच्यात काय कुठला रोल नाही. 25% शेतकऱ्यांचा समर्थनासाठी मी इथं बसलेलो या. तर मला सांगा, मग ही व्यथा कधी शासनापुढे, शासन प्रशासन याच्यावर कधी लक्ष देईल? म्हणजे जे 25% गावातील शेतकरी वंचित आहेत, तर या 25% वंचित शेतकऱ्यांना राहिलेल्या 75% शेतकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. 100% मी परत माझं शेतीकडे, त्यांचा माझा शेताचा काय समजा विषय येत नाही, पण एक गावकरी या नात्याने, आणि आज हे हनुमान मानेचे माणसं बसलेत, आरोग्यासाठी त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही या. त्या शरीराची चौकशी करणं, आरोग्याचे डॉक्टर येणं, प्रशासनाचे एखादा कर्मचारी इथं पाठवणं, या गोष्टी जबाबदारी कोणाची? प्रशासनाची आहे. आमचं ध्येय गाठण्यासाठी आम्ही किती दिवस पण बसू शकतो की आमरण उपोषण करण्यासाठी. एवढा मोठा प्रश्न, मोठमोठाले प्रश्न सॉल्व्ह झाले ते आमरण उपोषणामुळे. तर हा किरकोळ प्रश्न आहे आणि याला 40 वर्ष लागण्याची गरज काय? पण ठीक आहे, आज या शेतकऱ्याकडे यांना 10 किलोमीटरनी दुरून जावं लागतं या. तर 10 किलोमीटर दुरून जाण्याच्या नंतर ज्या शेतकऱ्याकडे बैलगाडी असेल, मोटरसायकल असेल किंवा ऑटो असेल, हे शेतकरी ह्या मार्गाने जातील. पण ज्या सामान्य शेतकरी असेल, त्या सामान्य शेतकऱ्याला इतक्या लांबून समजा रोजंदाराला, मजुराला घेऊन जाणं शक्य नाही. पण ठीक आहे, शक्य नेलं तरी बी पावसाळ्यामध्ये कधी पाऊस जास्त पडतंय, कमी पडतंय, तर कमी आतमधून जाताना लोकांचा त्रास आहे. माझ्या बांधावून जायचं नाही, माझ्या शेतावून जायचं नाही, माझ्या रस्त्याने वागायचं नाही. तर ह्या लोकांनी वागायचं कसं? पण ठीक आहे, वागू बी दिलं तर मला एक सांगा तुम्ही की ज्या वेळेस पावसाळ्यामध्ये पाऊस हे क्षमतेच्या पुढे झाला तर एक ओढा लागतंय, नद्या लागतात, त्यावेळेस त्या लोकांचा मुक्काम तिकडेच राहते. याला लक्षात, प्रशासनाच्या कधी जबाबदारी लक्षात येणार आहे त्या गोष्टी? आता उन्हाचा पारा जवळपास 40-42च्या पुढे सरकलेला आहे आणि जर समजा तुम्हाला कोणत्याही सर्वसाधारण माणसाला 5 मिनिट बाहेर यायला जमत नाही वातावरणामुळे, तर तुम्हाला हे 10 किलोमीटर अंतर पार करणं मध्ये काय परेशानी? मला सांगा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले, ठीक आहे, जे समजा परिपक्व शेतकरी, त्या शेतकऱ्यांकडे मोटरसायकल असणार आहे, बैलगाड्या असणार आहेत, 4 चाकी योजनाचा वाहन असतील, असे लोक समजा हे जाऊ शकतील या 10 किलोमीटर क्रॉस करून. पण जे सामान्य शेतकरी आहे, ज्या माणसाकडे एखादी बैल, एखादा शेळी, एखादी गाय, अशा माणसाने या पाण्याच्या, समजा भरपूर पाऊस झाला, ठीक आहे, पाऊस पडायच्या अगोदर तुम्ही जाऊ शकताल. तिथं भरपूर पाऊस झाल्याच्या नंतर परत कसं यायचं? 4-2 ओढे लागतात, एक मोठी नदी लागते, त्याला क्रॉस कसं करायचं? मग आज प्रशासनाचं म्हणणं आहे का त्याच्यातले ह्या 10-5 लोक त्या प्रवाहात, पाण्याच्या प्रवाहात वाहून जावात, किंवा कुठं समजा अडचणीत येऊन काही समजा काही रस्ते अपुरे रस्ते तिथून समजा काही अडचणी असतात, आता बांधाच्या कडेने समजा काय आपण काय म्हणतो त्याला, जे असेल ते चाऱ्या असतात, त्या अपुऱ्या रस्त्यातून लोकांनी कसं वागायचं? हा, बोला बोला बोला.